लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी दुरुस्तीला संधी आहे। ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडल्यानं अनेकांना अडचणी येत आहे। अनेकांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानं दुरुस्ती करण्यासाठी पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे। अदिती तटकरे यांचं हे ट्विट। ई-केवायसी प्रक्रिया करताना काही लाभार्थ्यांकडून चुकीचा पर्याय निवडला गेला, त्यामुळे योजनेचा लाभ मिळण्यास अडचणी येत आहेत। विशेषतः ज्या पात्र लाभार्थ्यांनी ई-केवायसी करूनही त्यांना अद्याप योजनेचा लाभ मिळालेला नाही, अशा बहिणींना आपली ई-केवायसी माहिती दुरुस्त करण्यासाठी पुन्हा एकदा संधी दिली जाते। लाडक्या बहिणीच्या योजना आपण सुरू केलेल्या आहे आणि लाडक्या बहिणींनाच काहींना अजूनपर्यंत पैसे मिळालेले नाही आणि एकीकडे आपण लखपती बहीण बनवण्याचा पण आपण प्रयत्न करतात। तर महाराष्ट्रात तसाच खडखडाट सुरू आहे। नाही, लखपती दीदीची योजना आणि लाडकी बहीण योजना आहे, दोन स्वतंत्र योजना आहेत। लखपती दीदी ही केंद्र सरकारची योजना आहे आणि त्याच्यामध्ये महिलांना बचत गट किंवा स्वयंरोजगाराच्या माध्यमातून त्यांचं उत्पन्न 1 लाखापर्यंत कसं न्यायचं ह्या संदर्भातली ती योजना आहे। लाडकी बहीण, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जी योजना आहे ती 1500चा हप्ता त्यांना जो दर महिन्याला आपण देतो त्या संदर्भातला आहे। जे डीबीटीची प्रोसिजर आम्ही कालच सुरू केलेली आहे। साधारणपणे ती डीबीटीची प्रोसिजर पूर्ण व्हायला 5 दिवसाचा कालावधी लागत असतो। दिवसाला साधारणपणे 25 लाख, 30 लाख, 50 लाख पर्यंत डीबीटी होत असतो आणि अशा पद्धतीनं ते पुढच्या 3 दिवसामध्ये उर्वरित जे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर ते पैसे जमा होतात। ई-केवायसीच्या संदर्भामध्ये ज्या महिलांचं राहिलेलं आहे अशा महिलांना पुन्हा एकदा संधी देणार आहोत का? नाही, आम्ही त्या संदर्भामध्ये ज्यांनी ई-केवायसी करत असताना चुकीचे ऑप्शन निवडले आणि त्याच्यामुळे त्यांची ई-केवायसीची प्रक्रिया ही पूर्ण होऊन सुद्धा नोंद होत नाहीये, त्यांच्यासाठी आम्ही 31 पर्यंतची मुदत दिलेली आहे आणि 31 पर्यंत त्यांनी ती त्या ठिकाणी दुरुस्ती करावी आणि त्यांना जो लाभ सुरू होता तो त्या पद्धतीने राहून गेल्या अशा महिलांसाठी पुन्हा काही संधी देणार। साधारणपणे ही जी ऑगस्ट महिन्यामध्ये ई-केवायसीची प्रक्रिया सुरू केली, त्याला परत ऑक्टोबर महिन्यामध्ये मुदतवाढ देण्यात आली होती आणि त्याला 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती। 6 महिन्यापर्यंत ई-केवायसीचा कालावधी होता। आपण इतर योजनांचा जर तपशील घेतला तर ई-केवायसी साठी आतापर्यंत 6 महिन्याची मुदत ही कुठल्याच विभागाने दिली नव्हती। ती पहिल्यांदा महिला व बालविकास विभागाने या लाडकी बहीण योजनेसाठी दिली आणि आता सुद्धा आम्ही 31 पर्यंतची मुदत ज्यांनी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पण त्यांना लाभ मिळत नाहीये का, तर त्यांनी ऑप्शन कुठलं चुकीचं निवडलं, तर त्यांनाही ती दिलेली आहे आणि त्यानुसार त्यांची जी दुरुस्ती करण्याचं काम आहे हे सुरू आहे। तर त्या संदर्भातलं स्पष्ट जे चित्र आहे ते आपल्याला या काही नवीन गाईडलाईन्स नाहीये, ओरिजिनली सुद्धा या GR मध्ये नमूद करण्यात आलेल्या होत्या। ई-केवायसी साधारणपणे महा-डीबीटी पोर्टलवर ज्या ज्या काही स्कीम्स राबवल्या जातात त्या सगळ्यांना ई-केवायसी ही प्रक्रिया फॉलो केली जात असते। साधारणपणे 91 अशा योजना आहेत ज्याच्यामध्ये ई-केवायसी हे त्या ठिकाणी रुटीन ही प्रोसिजर आहे आणि तीच लाडकी बहीणमध्ये पण आहे। फक्त ई-केवायसी राबवत असताना आपल्याला UDIचे अधिकृतता घ्यावी लागते, ऑथोरायझेशन घ्यावं लागतं आणि त्याच्यासाठी साधारणपणे 118 बाबींची पूर्तता करावी लागते आणि या बाबींची पूर्तता केल्यानंतर ते ऑथोरायझेशन आपल्याला मिळत असतं आणि या संपूर्ण ऑथोरायझेशनला साधारणपणे 8 ते 9 महिन्याचा कालावधी लागत असतो। त्याच्यामुळे आम्ही ऑथोरायझेशन मिळण्यासाठीची प्रक्रिया ही 8-9 महिन्यांपासून सुरू केली आणि ती मिळाल्यानंतर आम्ही ई-केवायसीची प्रक्रिया ही सुरू केलेली आहे। ई-केवायसी मुळे ज्या लाभार्थी आहेत त्यांना अधिकचा फायदा होणार आहे, कारण त्यांचं ई-केवायसी ऑथोरायझेशन झालं की त्यांना नियमित लाभ मिळणार आहे। म्हणजे या ज्या तक्रारी आहेत की 1 महिन्याचा लाभ मिळाला, दुसऱ्या महिन्याचा मिळायला विलंब झाला, तिसऱ्या महिन्याचा त्या ठिकाणी थांबला गेला, तर या सगळ्यामध्ये सरळता आणि त्याचबरोबर सुलभता ही त्या निमित्ताने येणार आहे। त्याच्यामुळे या जे लाभार्थी आहेत त्यांनी ई-केवायसी करून घेणं आहे आणि याच्यातून त्यांना फक्त लाडकी बहीण योजनाच नाही तर शासनाच्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत ह्याचा सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये लाभ होण्याच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वपूर्ण आहे। ही योजना जी आहे ही महिलांमध्ये, लाडक्या बहिणींमध्ये अतिशय लोकप्रिय आहे। महिलांना त्याचा लाभ मिळतोय। कुठेही आम्ही याच्यामध्ये लाडकी बहिणीची संख्या कमी करण्याचा प्रयत्न नाहीये। मी म्हटल्याप्रमाणे ई-केवायसीतून महिलांना रेग्युलरली नियमितपणाने लाभ देण्यामध्ये, म्हणजे ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना लाभ मिळण्यामध्ये आणखीन सुलभता येणार आहे आणि या व्यतिरिक्त पुढे सुद्धा शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना निघतील, एकदा त्यांचं ई-केवायसी झालेलं असेल की पुढच्या काही योजनांसाठी सुद्धा त्यांना ॲडिशनल काही प्रोसिजर्स कराव्या लागणार नाही। बोगस लाभार्थ्यांना शोधण्यासाठी गोल्डन डेटा काहीतरी आणला जाणार आहे, काय नेमका आहे?
नाही, मी तर हे पहिल्यांदाच ऐकते खरं तर. आम्हाला वेगवेगळ्या विभागांकडनं आम्ही स्वतःच विभाग म्हणून वेगवेगळ्या विभागांना पत्र दिलेलं आहे की त्यांच्याकडे असणारा जो डेटा आहे तो त्यांनी आमच्या विभागाला द्यावा. जसं डिसेंबर अखेरीस जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला कृषी विभागाकडून नमो शेतकरीचा डेटा मिळाला, तो आम्ही इंटिग्रेट केला आणि त्यानुसार लाभार्थी जे आहेत त्यांना 500 रुपये लाडकी बहीणमधून आणि 1000 नमो शेतकरीतून मिळतात. परिवहन विभागाकडून आम्हाला डेटा मिळाला, इन्कम टॅक्सचा डेटा आहे किंवा माहिती व तंत्रज्ञानचा डेटा आहे. हा आम्हीच महिला व बालविकास विभागानेच इतर विभागांकडनं मागितलेला आहे. अन्न व नागरी विभागाकडनं, पुरवठा विभागाकडनं आम्हाला पिवळा आणि केशरी रेशन कार्ड धारकांचा डेटा त्या ठिकाणी मिळाला. कारण एक विभाग म्हणून दुसऱ्या विभागाचा डेटा ॲक्सेस हा कधीही नसतो, तो आपल्याला त्यांच्याकडनं विनंती करून मागवावा लागत असतो आणि त्यानुसार आपल्याला तो इंटिग्रेट करावा लागतो. त्यामुळे त्यानुसार ही संबंध प्रक्रिया ही सुरू आहे. मला आपल्या माध्यमातून आणखीन एक गोष्ट लाडक्या बहिणींच्या आणि राज्याच्या जनतेच्या समोर पण आणायची आहे. लाडकी बहीण योजना आणायच्या आधी जवळपास म्हणजे आत्ता जे काही 2-2.5 कोटी लाभार्थी आहेत याच्यापैकी 50 लाखपेक्षा अधिक लाभार्थी असे होते ज्यांचं आधार कार्ड त्यांच्या बँक अकाउंटला सीडेड नव्हतं. ते या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून झालं. 50 लाखपेक्षा अधिक लाभार्थ्यांचे आधार कार्ड हे त्यांच्या बँक खात्यासोबत सीडेड झाले, म्हणजे त्यांच्यासोबत लिंक झाले. याचा अर्थ असा की त्या ज्या महिला बऱ्याचशा वेळेला आधीच्या योजनांपासून वंचित राहिल्या असतील किंवा त्यांचं अकाउंटच त्या ठिकाणी बँकेचं नसेल, ते याच्यातून त्या ठिकाणी या योजनेतून तयार झालं. अशा बऱ्याचशा योजना महिला आहेत ज्यांच्या बँकच्या खात्यामध्ये फक्त 50-100 रुपये होते, पण आज दर महिन्याला त्यांच्या बँकच्या खात्यामध्ये या लाडकी बहीण योजनेतून 1500चा लाभ हा वितरित होत असतो. केवायसी बंधनकारक असेल प्रत्येक लाभार्थ्याला? 100% आणि त्याचा आम्ही सगळ्यांना कालावधी दिलेला आहे. आणि त्याचबरोबर आम्ही पूर्ण त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे की ते करत असताना ती प्रक्रिया अतिशय सोप्या पद्धतीनं कशी केली जावी. त्याच्यामध्ये आमच्या स्थानिक पातळीवर जे महिला बालविकास विभागाचे अधिकारी आहेत, अंगणवाडी सेविका, मदतनीस आहेत, इतर विभागांचे महसूल प्रशासनाचे सुद्धा आहेत, त्यांचंही आम्ही त्यामध्ये सहकार्य घेऊ. आणि मी आपल्याला आपल्या माध्यमातून सर्वच लाडक्या बहिणींना आश्वासित करते की महायुतीचे सरकार आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं सुरू राहणार. पात्र महिलांवर कुठल्याही पद्धतीचा अन्याय होणार नाही हे विभाग म्हणून आम्ही दक्षता घेत आलेलो आहोत आणि ती पुढेही घेत राहू. लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वपूर्ण ही अपडेट होती, कारण लाडक्या बहिणींच्या योजनेचा जो हप्ता आहे तो तर जाहीर झाला, सोबतच त्यांचे KYCचं बद्दल काही अपडेट आहे का अशा वेळोवेळी लाडकी बहिणी प्रश्न विचारत होते. तर आज महिन्याचा शेवटचा दिवस असल्याने लाडक्या बहिणींना आज प्रतीक्षा होती की आज त्यांच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता जमा होईल. पण आता जून महिन्याचा जो हप्ता असणार आहे तो पुढच्या महिन्यापासून म्हणजे 1 जुलैपासून याची सुरुवात केली जाणार आहे. आणि सोबतच लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमीसुद्धा आहे, कारण त्यांची KYCची मागणी आधीपासूनच होती आणि KYCला आता देखील सुरुवात होत आहे. 31 जुलैपर्यंत ही मुदत असणार, त्यामुळे तुम्ही ती KYC लवकरात लवकर करून घेणे बंधनकारक असणार आहे. कारण ज्या बहिणी KYC करतील त्याच बहिणींना आता जो लाभ आहे तो मिळणार आहे. तुम्हाला आधीसुद्धा जो लाभ आहे तो KYCच्या कारणाने अडकलेला होता, परंतु तुम्ही जर KYC केले तर तुमच्या मागच्या महिन्याचे राहिलेले हप्तेसुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे. आणि ज्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता मिळाला आहे त्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता तर मिळणारच आहे. KYC केले नसेल तर लवकरात लवकर ते तुम्ही KYC करून घ्या, जेणेकरून तुमचा जो लाभ आहे तो सुरळीतपणे तुमच्या खात्यावरती वाटप केला जाईल.